सुरुवात करूयात. सत्तांतराच्या वेळी गुवाहाटीत काय झालं असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. सामनाच्या रोकटोक स्तंभात राऊतांनी शंखनाद ते रेड्याची शिंग या लेखात संजय राऊतांनी रेड्यांची शिंग मिळाली का असा प्रश्न विचारला. तर गुलाबराव पाटलांनीही राऊतांवर पलटवार केला. खासदार संजय राऊतांनी रोकठोक मधून जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यात जून 2022 मध्ये झालेल्या सत्तांतराचा संदर्भ देत आणि गुवाहाटीला गेलेले तत्कालीन एकसंध शिवसेनेतील मंत्री आमदार यांच्याबाबत संजय राऊतांनी गौप्यस्फोट केलाय. शिंदे आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी होतो. राज्याच्या मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावलं होतं. त्याची आठवण गाभाऱ्यातील पांडा म्हणजेच पुजारी लोकांनी माझ्याकडे काढली अशी माहिती संजय राऊतांनी दिली. बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी दिले. त्यातील 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेल्याचं पांडानं सांगितलं. तसंच ही शिंग वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली होती असं लिहिल्यानं खळबळ उडाली होती अशी आठवण राऊतांनी करून दिली. पुरलेल्या रेड्याची शिंग मिळाली काय? श्री फडणवीस यांचं संपूर्ण समाधान झालं काय असे प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केले. अशा गोष्टीमुळे सत्तांतर होतात. सत्तांतर हे भीती आणि पैशामुळेच झालंय. पैसे, प्रचंड पैसा आणि ईडीची भीती आणि लोभ आणि हाव हे कारण आहे सत्तांतर. बाकी हे असे बळी दिल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे सत्ता मिळते, पैसे मिळतात ही अंधश्रद्धा या महाराष्ट्रामध्ये. वर्षा बंगल्यावर पुरलेल्या रेड्याच्या शिंगांमुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वर्षा परिसरातील मोकळ्या जमिनीचं स्कॅनिंग करण्यात आल्याचा दावा संजय राऊतांनी केला. संजय राऊतांनी या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधल्यामुळे गुलाबराव पाटलांनी राऊतांना जहाल भाषेत उत्तर दिलं. तुम्ही जेव्हा गुवाहाटी गेले होते तेव्हा या ठिकाणी प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात बळी दिले गेले त्या सामनातून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. हे स्वतः होते का कापायला दिले? राज्यात 3 वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला होता. 20 जून 2022ला शिवसेनेचे मंत्री आणि आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सुरतला रवाना झाले होते. तिथून सगळे मंत्री आणि आमदार गुवाहाटीला गेले होते. परिणामी उद्धव ठाकरेंचं सरकार अल्पमतात गेलं होतं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासून दोन्ही शिवसेनेत सुरू झालेल्या राजकीय संघर्षात गुवाहाटीची रेड्यांची शिंग वारंवार उल्लेखली जातात. यावेळीही संजय राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणांमुळे शेळ्या बनलेले पुढारी बळी प्रथेचा आधार घेतात असं जिव्हारी लागणारं वक्तव्य केलं. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एनसीपीचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यातील वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. अमोल मिटकरींनी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप पोस्ट करून लक्ष्मण हाकेंवर आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप केला. तर मिटकरींच्या आरोपांचा आणि दाव्यांचा हाकेंनी खरपूस समाचार घेतला. अजितदादा पवार आणि सामाजिक न्याय हे शक्यच नाही. गेल्या 20 वर्षापासून अर्थमंत्री पदावर आहेत. ते वसंतराव नाईक महामंडळाला पैसे देत नाहीत, अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला पैसे देत नाहीत, कारखान्यांना पैसे देतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. उपमुख्यमंत्री अजित पवार हाकेंच्या निशाण्यावर आहेत. गेल्या 20 वर्षापासून अर्थमंत्री पदावर अजित पवार फक्त कारखानदारांना पैसे देतात असा आरोप हाकेंनी केलाय. पैसे देत नाहीत, कारखान्यांना पैसे देतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण, रुपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी जहाल भाषेत पलटवार करतायत. अमोल मिटकरींनी ट्विट करून मोठा आरोप केलाय. लक्ष्मण हाकेंनी आर्थिक देवाणघेवाण करून ओबीसी बांधवांचा राजकीय बळी दिल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला. दाव्याच्या पुष्टीसाठी अमोल मिटकरींनी कॉल रेकॉर्डिंग सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केली. साहेब, मी माझ्या पक्षाकडून नामदेव इलवाड यांना एबी फॉर्म दिला होता, त्यांना उभं केलं होतं. त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आता. आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे. ऐका ना सर, मी दबाव करू शकतो का?
नाही नाही, ऐका ना सर, मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे. भोकर मतदारसंघातील ही ऑडिओ क्लिप असल्याचं अमोल मिटकरींनी सांगितलंय. तर मिटकरींच्या दाव्याचा हाकेंनी जोरदार समाचार घेतला. ओबीसींनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, याकडे हाकेंनी लक्ष वेधलं. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमचे एक 10-12 उमेदवार मराठवाड्यामध्ये होते आणि हे 10-12 उमेदवार सोडून आम्ही बाकीच्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. या अमोल मिटकरीला एक माझा सवाल आहे की महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणं, महायुतीला मतदान करा म्हणून सांगणं, ओबीसी महायुतीच्या बाजूला उभे राहतील म्हणून सांगणं, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणं आणि पुन्हा त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात या अमोल मिटकरीचा आका अजितदादा पवार उपमुख्यमंत्री. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि लक्ष्मण हाके यांच्यातील संघर्ष तीव्र होत चाललाय. मात्र या संघर्षामुळे महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखीही वाढत चालली आहे. त्यामुळे या वादावर तोडगा कधी निघणार याकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.